प्रसादला डिवोर्स नाही देणार। हे माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर, मी नाही सोडून जाणार प्रसादला। मग भोग आता स्वतःच्या कर्माची फळं। आता यापुढे जे काही तुझ्या नशिबात येईल ना, त्याला तू जबाबदार असशील। कांतावहिनींचा फोन आला होता आम्हाला आणि त्या म्हणाल्या की मला घेऊन बोलावलंय। का घराच्या काय झालं? अगं आई, काही नाही, किरकोळ भांडण होतं, घरगुती भांडण झालं। तू अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल। हे ऐकून लगेच घाईघाईने यायची अजिबात गरज नाही आहे, सगळं काही ठीक आहे। वृंदा, प्रसादला जप, उगीच त्याच्याशी वाद वगैरे घालू नकोस, कळलं ना? हाय, मी ठेवते फोन। वृंदा ऐक तू। ठेवला तिने फोन? नाही अहो, मी काय म्हणते, आपण जाऊया तिच्याकडे। ती माझ्याशी नीट नाही बोललेली। वृंदाला एक क्षण बरही या घरात ठेवायचं नाही असं म्हणतो। मला म्हणाला तिच्या बाबांना फोन कर, त्यांना बोलवून घे आणि वृंदाला घेऊन जायला सांग, मला घटस्फोट हवाय तिच्यापासून। एक गोष्ट लक्षात ठेव, प्रसाद काहीही बोलला तरी प्रसाद आणि वृंदाचा डिवोर्स होणार नाही, मी तो होऊन देणार नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। म्हणजे मी तुझ्या रूम मध्ये आलो हे तुला माहितच नव्हतं? हरीश, मला कसं माहित असणार? माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे मला काहीच दिसत नव्हतं। कसला प्रॉब्लेम? काय झालं? अरे, ते पूजेसाठी मी गुलाल घेऊन जात होते आणि पाय घसरून पडले तर सगळा गुलाल माझ्याच डोळ्यात गेला। अरे बाप रे, आता कशी आहेस तू? आता मी बरी आहे, इम्प्रूव्हमेंट। पण हरीश, तू खरंच घरी आला होतास का? हो, बाबू काकांनी मला सांगितलं होतं तुला भेटायला, तुझी खुशाली विचारायला आलो होतो। तिकडे आलो तेव्हा सगळे अगदी व्यवस्थित वागले माझ्याशी। लक्ष्मीकांनी मला तुझ्या रूम मध्ये आणून सोडलं आणि मी तुझ्याशी काही बोलणार इतक्यातच तू माझ्याशी बोलायला लागलीस आणि मला म्हणालीस की मी हरीशला प्रसाद समजून सगळं काही बोलून गेले। मग यात तुझी चूक कशी काय? म्हणजे न कळत का होईना, पण हरीशला मी प्रसाद समजून जे काय बोलले ते चुकीचंच होतं। पण मग हे प्रसादनेही समजून घ्यायला हवं ना की तुला दिसत नाहीये, तुला काही कळलंच नसेल, हे समजून नको घ्यायला। सरळ तुला दोषी ठरवून मोकळा कसा झाला तो? बायकोवर विश्वास नाही ठेवला तर संसार कसा नीट होईल हे कळायला नको त्याला? नाही बाबा, असं बोलू नका। माझं प्रसादवर खरंच खूप प्रेम आहे। मला फक्त प्रसाद बरोबरच संसार करायचा आणि आता त्याचा थोडा गैरसमज झाला। हा गैरसमज दूर झाला ना बाबा की तुम्ही बघा सगळं काही ठीक होईल। मला तर वाटतंय कांताचंच यामागं काहीतरी कारस्थान असावं। ती का आली नाही हरीश बरोबर वृंदाच्या खोलीत? बाहेर गेलेला प्रसाद नेमका कसा आला खोलीत? गडबड आहे, काहीतरी गडबड आहे। प्रसाद, मला तुझ्याशी बोलायचंय, पण माझ्या प्रसादला नाही बोलायचं तुझ्याशी, आणि आता तर नाहीच नाही। काय बघताय काय? जा किचन मध्ये जा, पसारा आवर जा। ही माझ्या आयुष्यातच नको। अगदी बरोबर बोललास। अशी पाठीत खंजीर खुपसणारी बाई आपल्याला आपल्या घरात नकोच आहे। काय मला तेव्हा दुर्बुद्धी झाली आणि त्या पोरीला सून करून घेतली मी। ते काही नाही, आयुष्यात सगळ्या चुकांना सुधारता येतात आणि ही चूक तर सुधारण्याचा उपाय आपल्याकडे डिवोर्स। वृंदा आणि प्रसादला डिवोर्स नाही घेता येणार का? एक अडथळा आहे। काय? तुमचं कुंकू, माझे सासरे बुवा, तुझे तीर्थरूप, तुझ्या वडिलांपासूनच तुला धोका आहे बरं का?